बीडमध्ये पुन्हा एकदा पेट्रोल पंपावरती वाहनधारकांची मोठी गर्दी जी आहे ती असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या मी बीड शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पेट्रोल पंपावरती आहे। आपण या ठिकाणी दृश्य पाहू शकता, डिझेल भरण्याकरिता अक्षरशः लोक कॅन घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। सकाळपासूनच वाहनधारकांची अशा स्वरूपामध्ये गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। मागील 2 दिवसांच्या कालावधीमध्ये ही परिस्थिती कुठेतरी आटोक्यात आलेली होती, मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा पेट्रोल पंपावरती वाहनधारकांची अशा स्वरूपामध्ये गर्दी जी आहे ती पाहायला मिळत आहे। एकीकडे आपण बघू शकता, रिक्षा चालक असतील, चारचाकी वाहनधारक असतील आणि त्याबरोबरच दुचाकी स्वार देखील आपली वाहनामध्ये पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी आलेली आहेत। ही परिस्थिती नेमकी कशामुळे उद्भवते आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडून जाणून घेऊयात। काय नेमकं कारण आहे पुन्हा एकदा पेट्रोल पंपावरती आता गर्दी पाहायला मिळते? रविवारी सुट्टी असल्यामुळं डेपो बंद होता, त्यामुळे वरून सप्लाय झालेलं नाही। सोमवारपासून रेग्युलर माल मिळत आहे आपल्याला। आज पण आपली गाडी भरायला गेलेली आहे, संध्याकाळून आपल्याला पण माल भरपूर मिळेल, त्यामुळे घाबरून जायचं कुठलंही कारण नाही, शॉर्टेज वगैरे नाही। आणि हे शेतीचे कामं चालू असल्यामुळे त्यांनाही डिझेलची आवश्यकता आहे, त्यामुळे ते तितक्या लांब ट्रॅक्टर काही घेऊन येऊ शकत नाहीत ते। आता सध्या लोक कॅन्डीमध्ये अक्षरशः छोट्या छोट्या कॅन्डी असतील त्याच्यामध्ये डिझेल घेऊन जाताना पाहायला मिळतं। मग ते ट्रॅक्टर इतक्या लांबून आणू शकत नाहीत ना खेड्यातून, त्याच्यामुळे त्यांनाही डिझेल देणं आवश्यक आहे। ते शेतीच्या कामासाठी वापरतात, त्यामुळे काही त्यांनी पण घाबरून जायचं कारण नाही। ही गर्दी परत कशामुळे दिसायला लागली? पण गर्दी काहीच कुठलंही गर्दी नाही, लोक अफवा पसरायला लागले। त्या अफवेवर कोणीही विश्वास ठेवू नये। शॉर्टेज वगैरे काही नाही सध्या तरी नाही आपल्या बीडमध्ये, आणि घाबरून जायचं कारण नाही काही। मी रिक्षा चालक आहे आणि गर्दी फार व्हायला लागली आणि लोक परेशान झालेले। आणि या शासनाने विचार करायला पाहिजे गोरगरिबासाठी आणि सर्वांसाठी बंदोबस्त करायला पाहिजे। आम्ही टॅक्स भरतो, आम्ही इन्शुरन्स भरतो, शासनाला लाभ देतो, आम्हाला काहीच 2-2 तास उभा राहायची पाळी यायला लागली। देशाच्या प्राईम मिनिस्टरला ज्याच्याकडे काय भेटत नाही त्याच्याकडे तुम्ही जातात आणि त्यांना भेटतात, ज्याच्याकडून काय येतो। किती दिवसापासून ही परिस्थिती आहे नेमकी? 1 महिन्यापासून इराणच्या जंगपासून आहे। और तुम्ही तिथं इराणची आम्हाला सकाळी आले 2 अवसर थांबावं लागतं आम्हाला। बीड शहरातल्या पेट्रोल पंपावरती अशा स्वरूपामध्ये सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी जी आहे ती देखील पाहायला मिळते। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।